आपण दिवसभर यांची किती लाड करा पण एकदा का त्याला त्यांचे पप्पा दिसले मग त्यांचं किती प्रेम होतं जात. मग ते एवढे ऐसान फरमश होतं का आपल्या पाहती सुद्धा नाही ना आपल्या जवळ आहे. मी पण एक शक्कल लढवली. मला माहिती एखादी नवीन गोष्ट माझ्याकडे दिसली तो लगेच तुरतुर पळते. दिसायला तर तोला साधा झुमका होता पण त्याचीच खेळायला समोर एवढी मजा येत होती ना. मग भाऊ मला सोडायलाच तयार होईल. त्याला मला भाऊ आपल्याला बापा करायला जायचंय ना. तू जर असा मांडीवरून खाली उतरलाच नाही तर मग कसं होईल. प्रत्येक वेळेस आम्ही नवशा गणपतीला जातो दर्शनाला पण ह्या वेळेस म्हटलं दुसरीकडे पण जाऊ. मला मंदिरात यायची तिला काय होईल राहते पण एकदा का तो मंदिरात आला की मग तो बाहेरच निघत. माझा नवरा संघ असताना बाहेर निघाल्यानंतर भाजीपाला घेतला नाही असं कधीच होत. त्यांचं जेवढं माझ्यावर प्रेम असेल ना त्याच्यापेक्षा दुपटीने ते भाजीपाल्यावर प्रेम असेल. जाऊ दे जास्त काही बोलत नाही. प्रेम तर आहेच त्यांचं माझ्या म्हणून त्यांनी माझ्यासाठी भरताची वांगे घेतली. संध्याकाळी माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता मग खाऊसाठी मुरमुऱ्याचे लाडू घेतले. बिचारा समोर तेच काही कामधाम नसताना आमच्या संग एवढं फिरवतो म्हणलं त्याच्यासाठी खाऊ घेणं पण तर बाहेर गेल्यानंतर एवढी भूक लागत ना त्याच्यामुळे घरी आले पहिली उपवासाची खिचडी बनवायला घेतली. आणि आता ही कोथिंबीर पाहून तुम्ही उगाच कमेंट करत बसू नका का आमच्याकडे तर काय कोथिंबीर चालत नाही. तू कसं काय कोथिंबीर टाकते. जसं तुमच्याकडे जिरे चालताना तसे आमच्याकडे कोथिंबीर चालते. संध्याकाळी मस्त हळदी कुंकासाठी रांगोळी काढली. अक्षरशः 1 तास बसून मी रांगोळी काढली. त्याच्यानंतर घरात गेले 5 मिनिटांनी बाहेर येऊन पाहते तर रांगोळी पुशेल होती. कोणाच एवढं आगाऊ कार्ड आहे काय माहिती. मी जसपासून या रूमवर आले ना तेव्हापासून 4-5 वेळेस मी रांगोळ्या काढल्या आणि त्याने सगळ्यापासून टाकल्या. रांगोळीला तर काहीतरी बॉल वगैरे लागेल होता आणि तो बी त्या पोराकडूनच लागेल होती. मला चांगल्यापैकी माहिती कारण बोरणांची रांगोळी पण त्यांनी पुसून टाकली होती माझी. माझा एवढा मूड खराब व्हायला होता आणि मी तुम्हाला खरं सांगते एकदा का मी त्याला रंगी हात पकडला ना मग असा धोपटील ना मी त्याला. जाऊ द्या माझी रडगाग चालूच होती तेवढ्यात बायका पण आल्या आणि समला आज काय झालं होतं काय माहिती कोणाकडे राहतच नव्हता. शेवटी त्याला मांडीवर घेतलं आणि तसंच सगळ्याला हळदी कुंकू लावायला सुरुवात केली.